नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजना 2026ची मोठी अपडेट. 1500 रुपये बंद झाले आहेत का? कोणाचे पैसे थांबले? नवीन नियम काय आले आहेत? संपूर्ण खरी माहिती शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केले जातात. या योजनेचा उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक आधार देणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, काही महिलांचे 1500 रुपये का बंद झाले? सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार खालील कारणांमुळे पैसे थांबवण्यात आले आहेत. ई-केवायसी पूर्ण न केलेले, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे, अर्जात चुकीची माहिती दिलेली असणे, पात्रतेच्या नियमांमध्ये बसत नसणे. जर तुमचे ई-केवायसी पूर्ण झालेले नसेल तर तुमचे पैसे तात्पुरते थांबवले जाऊ शकतात. म्हणून सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी तात्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे. 2026साठी काही नवीन नियम अटी लागू करण्यात आल्या आहेत. आधार बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य. ई-केवायसी अपडेट असणे. चुकीची माहिती आढळल्यास लाभ बंद. काही प्रकरणांमध्ये उत्पन्न निकष तपासणे. तसेच सरकारने काही वेळा 1500 वाढवून 2100 करण्याची घोषणा केली होती, पण अजून अधिकृत अंमलबजावणी सर्वत्र झालेली नाही. म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. जर तुमचे पैसे आले नसतील तर जवळच्या CSC केंद्रात जाऊन ई-केवायसी तपासा. बँकेत जाऊन आधार लिंक आहे का ते खात्री करा. अधिकृत पोर्टलवर अर्ज स्थिती तपासा. चुकीची माहिती असल्यास ती दुरुस्त करा. ही कामे केल्यावर तुमचे थांबलेले पैसे पुन्हा सुरू होऊ शकतात. कोणालाही OTP सांगू नका. फसवणूक करणाऱ्या कॉलपासून सावध राहा. सरकार कधीही फोनवर उत्पन्न विचारत नाही. तर मित्रांनो, 1500 पूर्णपणे बंद झालेले नाहीत, पण काही लाभार्थींचे पैसे नियम पूर्ण न केल्यामुळे थांबवले गेले आहेत. म्हणून वेळेत ई-केवायसी पूर्ण करा आणि पात्रता तपासा. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचे पैसे नियमित येत आहेत का? धन्यवाद.